जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचा यूट्यूब चॅनल एसपी क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। मित्रांनो, इंस्टाग्रामवरती एक सॉन्ग ट्रेंडिंगला आहे, साताऱ्याची गुलछडी, आणि त्यामध्ये मित्रांनो बीट्स खूप हार्ड आहेत आणि त्यावरतीच आपण अलाइड मोशनमधून बीट सिंक व्हिडिओ बनवलेला आहे। व्हिडिओ आजचा एकदम जबरदस्त झालेला आहे। व्हिडिओला पटापट लाईक करा। या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल, आपल्या एसपी क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो। सोबतच मित्रांनो, आज जे पण काही मटेरियल यूज केलेलं आहे आणि ज्या काही प्रीसेट यूज केलेले आहेत सर्व तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून डाउनलोड करता येतील, किंवा तुम्हाला आपला टेलिग्राम चॅनल जर जॉइन करता येत असेल टेलिग्राम चॅनल नक्की जॉइन करा। डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, कारण टेलिग्रामवरती तुम्हाला विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन सोबतच डेली मटेरियल आपण प्रोव्हाइड करत असतो। तर चला मित्रांनो, जरा हे नवे घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मुझे कोई एक बार भी लाके बात, ये मेरी ख्वाहिश है, मेरी मरने से पहले ख्वाहिश शाबाश बेटा, बहुत बढ़िया। मित्रांनो, आपण आपल्या अलाइड मोशन ॲप्लिकेशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे। जस्ट बीट बुकमार्क प्रीसेट तुम्ही ओपन करून घ्यायचे आणि ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे बीट्स बघायला भेटतील। सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला स्टार्टला यायचं आहे, प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। प्रत्येक बीटमध्ये एक एक फोटो या टाईपमध्ये ॲड करायचे। काही फोटो लहान आहेत, 3 डॉटवरून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचे आणि पूर्ण स्क्रीनवरती इमेजेस ॲड करायचे आहेत। आता हे सर्व जे बीट्स आहेत त्या सर्व बीट्समध्ये मी वेगवेगळे फोटोज जे आहेत हे ॲड करून घेतो। तुम्ही तुमचे स्वतःचे फोटोज यूज करू शकता। अदरवाईज तुम्हाला हे जे आहे ते प्रॅक्टिससाठी हवे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये मटेरियल लिंक आहे, त्यावरून तुम्ही डाउनलोड करू शकता। हे फोटो मी मटेरियलमध्ये दिलेले आहेत। ओके, तर या टाईपमध्ये सर्व इमेजेस आपण एक एक करून ॲड करून घेऊया एंडपर्यंत। तर मित्रांनो, एंडपर्यंत मी इमेजेस सर्व ॲड करून घेतलेले आहेत। आता या ठिकाणी बघू शकता, थोडंसं पुढे यायचं, इथे डबल बीट तुम्हाला दिसणार आहे। ओके, इथे बघू शकता 4 सेकंदाजवळ डबल बीट आहे आणि त्या डबल बीटपासून पुढे एक बीट आहे आणि त्याच्या पुढे एक बीट आहे। तर इथे या दोन्हीमध्ये एकच इमेज ॲड करायचं आहे। 3 डॉटवरून पहिल्यांदा फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून घ्यायचं आहे। इथं जो 5 सेकंदाजवळ बीट आहे तिथं इमेजला स्प्लिट करून 2 पार्टमध्ये डिवाईड करायचं आहे। लॉंग प्रेस करून याला पूर्णपणे खाली अशा प्रकारे घ्या इमेजेसच्या जवळ। त्यानंतर हा जो इमेजेस आहे यावरती क्लिक करायचा आहे। इथं एंडला येऊन एक तुम्ही जस्ट ॲनिमेशन की द्यायचे, तर मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मवरती क्लिक करायचं आहे आणि इथं रिसाईज म्हणजे आपली साईज जी असते ती रिसाईज करण्याच्या ऑप्शनवरती 3 नंबरला क्लिक करायचं आहे। इथे एक प्लस की द्यायचे, स्टार्टला यायचं आहे, इथे एक प्लस की देऊन इमेजेस लहान करायचं आहे। ओके, इमेजेस लहान केल्यानंतर हा इमेजेस मित्रांनो अशा प्रकारे मोठा होताना तुम्हाला दिसेल। नंतर हा इमेजेस पुढं आपला सेम टू सेम तोच आहे। ओके, आता आपल्याला इफेक्ट्स ॲड करण्यापूर्वी प्लसवरती क्लिक करून एक रेक्टँगल ॲड करून घ्यायचं आहे। 3 डॉटवरून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे। कलर अँड फिलवरती क्लिक करून ग्रेडियंट ऑप्शन इथं सिलेक्ट करा 3 नंबरला। त्यानंतर या इमेजेसला अशा प्रकारे तुम्ही हाताने स्क्रोल करून व्यवस्थित त्या ब्लॅक शॅडो खाली व्हाईटवरती अशा प्रकारे सेट करा आणि जो व्हाईट बॅकग्राऊंड आहे त्या व्हाईट कलर इथं आहे तर यावरती क्लिक करायचं आहे। इथं खाली टेम्पलेट कलर ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून याला ट्रान्सपरंट बनवायचं आहे। ट्रान्सपरंट बनवल्यानंतर असा ब्लॅक शॅडो दिसेल। तुम्हाला जर ब्लॅक शॅडो नको असेल, कुठलेही वेगवेगळे कलर्स तुम्ही या ठिकाणी जे आहे ते ब्लॅक कलर सिलेक्ट करून कुठलेही कलर सिलेक्ट करू शकता, जो पण तुम्हाला हवा असेल तो। तर मी तर सध्या ऑरेंज कलर सेट केलेला आहे। त्यानंतर थोडंसं रिसाईज करायचं आहे। त्यानंतर एंडपर्यंत हा रेक्टँगल वाढवून घ्यायचा आहे। स्टार्टला यायचं आहे, प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि हा जो PNG मी तुम्हाला दिलेला आहे बनवून मटेरियलमध्ये, तर तो अशा प्रकारे लहान करून या ठिकाणी इथं सेट करून घ्यायचं आहे। तर तुम्ही दुसरा PNG देखील यूज करू शकता, बट जसं सॉन्ग आहे त्या सॉन्गनुसार हा PNG तुम्हाला चांगला दिसेल। त्यानंतर प्लसवरती क्लिक करून टेक्स्टमध्ये जावा। इथं तुमचा जो पण काही लोगो असेल, लाईक इंस्टाग्राम, यूट्यूब, कुठलाही तुम्ही टाकू शकता। ओके, तर मी ते या ठिकाणी यूट्यूबचा माझा लोगो आहे टाईप करून घेतलेला आहे। त्यानंतर इथं PT लिहिलेलं आहे, ते पॉईंट कमी करून घ्यायचे आहेत आणि इथून तुम्हाला जो फॉन्ट हवा असेल फॉन्ट सिलेक्ट करून फॉन्टचा कलर व्हाईट ठेवायचा आहे। त्यानंतर इथे बघू शकता, याला थोडंसं आपण बॉर्डर अँड शॅडोमध्ये जाऊन शॅडो इनेबल करायचं आहे आणि याची साईज जी आहे फॉन्टची ती लहान करून घ्यायची आहे। लहान केल्यानंतर इथं शॅडो सेट करून घ्यायचं थोडासा आणि या शॅडोवरती आपल्या म्हणजे टेक्स्टवरती क्लिक करून ब्लेंडिंग अँड ऑपासिटीमध्ये जायचं आहे। कॉन्ट्रास्टमधून ओव्हरले इफेक्ट द्यायचा आहे। ओके, त्यानंतर एंडपर्यंत हा लोगो वाढवून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे दिसून जाईल व्हिडिओ। त्यानंतर बॅक यायचं आहे,
शेक इफेक्ट प्रिसेटची लेअर तुम्ही ओपन करायची. आता 1 नंबरची प्रिसेट जी आहे ही तुम्ही इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे. 3 डॉटवरून कॉपी इफेक्ट करायचं आहे. इफेक्ट हा कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे. स्टार्टला जे इमेजेस आहे तिथून हा इफेक्ट आपण पेस्ट करायचा, बट त्यामध्ये स्विंग इफेक्ट ऑफ आहे तर तो ऑन करायचा आहे. परत इफेक्ट हा कॉपी करून जेवढे पण लहान लहान बिट्स आहेत त्या प्रत्येक बिट्सला हा इफेक्ट जो आहे तो ॲड करत जायचा आहे. तर मी इफेक्ट्स ॲड करून घेतो. तर मित्रांनो, इफेक्ट्स जे आहेत ते आपण 4 सेकंदापर्यंतच ॲड करायचे आहेत, म्हणजे इथं डबल बीट आहे तिथंपर्यंतच ॲड करायचे आहेत. त्यानंतर थोडंसं पुढं जायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला 4 PNG म्हणजे इमेजेस आपले दिसतील. तर त्या 4ही इमेजेसला हा इफेक्ट आपण पेस्ट करायचा, म्हणजे 1 नंबरवाला. ओके, तर हा इफेक्ट पेस्ट केल्यानंतर परत बॅक यायचं आहे. शेक इफेक्ट प्रिसेटमध्ये यायचं. प्रिसेटमध्ये आल्यानंतर 2 नंबरची प्रिसेट इथून कॉपी करायचे. कॉपी केल्यानंतर आपल्या व्हिडिओमध्ये यायचं. ओके, व्हिडिओमध्ये आल्यानंतर जस्ट या ठिकाणी बघू शकता डबल बीट जिथं आपण दिलेली आहे त्या डबल बीटच्या समोर आपण इफेक्ट द्यायचे राहिलेले आहेत. तर इथून हा इफेक्ट असा येईल इमेजेस पुढे आणि इथून पुढे आपल्याला हा इफेक्ट द्यायचा आहे. तर इथं मी पेस्ट लेअरवरती पहिल्यांदा क्लिक करेन. पेस्ट लेअरवरती क्लिक केल्यानंतर इमेजेस ब्लॅक दिसतोय. तर खाली ब्राईटनेस और कॉन्ट्रास्ट इफेक्ट आहे, तो अशा प्रकारे बोटाने स्क्रोल करून रिमूव्ह करायचा आहे. त्यानंतर ॲड इफेक्टमध्ये जायचं आहे. त्याआधी आपण काय करायचं आहे, थोडंसं या ठिकाणी बीट तुम्हाला ऑडिओवरती दिसत असतील तर ठीक, जर दिसत नसतील तर थोडंसं निम्म्याच्या अलीकडे यायचं आहे. म्हणजे आपली बीट आहे इथं निम्मा भाग आहे तर याच्या अलीकडे यायचं आहे इथं. त्यानंतर ॲड इफेक्टमध्ये जायचं आहे. कलर अँड लाईटमध्ये जाऊन या ठिकाणी ह्यू शिफ्ट इफेक्ट सिलेक्ट करायचं आहे. ह्यू शिफ्ट इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर इथे एक प्लस की द्यायचे आणि पूर्णपणे एंडला एक प्लस की द्यायचे आणि एंडला गेल्यानंतर पूर्णपणे अशा प्रकारे स्क्रोल करत राहायचं ह्यू शिफ्ट आणि तो जवळपास 4x प्लस करून घ्यायचा आपण. तर बघू शकता 4-5x प्लस झालेला आपला. तर हा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे. पूर्णपणे इफेक्ट कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये पेस्ट करत जायचं. ओके, आता पेस्ट करताना मित्रांनो यामध्ये पण तुम्हाला जे आहे ते काळजीपूर्वक पेस्ट करायचं आहे. इथं 1 नंबर 2 नंबर त्यानंतर 3 नंबरला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर मित्रांनो परत इथं पेस्ट करत पुढं जायचं आहे लहान बीटच्या नंतर आणि पेस्ट करताना लास्टचे 3 इमेजेस सोडायचे आहेत. ओके, लास्टहून आपण देऊया हा इफेक्ट इमेजेस 2 आणि 3. हा जो इमेजेस आहे या इमेजेसला आपण नंतर वेगळा इफेक्ट देणार आहोत. तर इथे एक इफेक्ट देऊ आपण आणि याला एक इफेक्ट द्यायचा आहे आणि यामध्ये ह्यू शिफ्ट क्लोज करायचं आहे फक्त. त्यानंतर याला इफेक्ट द्यायचा आहे, याला इफेक्ट द्यायचा आहे आणि लास्टला जो इफेक्ट देणार आहोत त्याचा देखील ह्यू शिफ्ट ऑफ करायचा आहे. बघू शकता व्हिडिओ आपला कम्प्लिटली रेडी झालेला आहे. जस्ट कोपऱ्यामध्ये शेअर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ रेझोल्युशन 1080 पिक्सल किंवा 720p ठेवून एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची. ओके, तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. चॅनलवरती तुम्ही नवीन पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.